विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याच्यात सहभागी होण्यासाठी आलं काय? मला असं वाटतं या संभाजीनगरात पाण्याचा लढा कुठेही असो तिथं सहभागी झालं पाहिजे, कारण ही आवश्यक बाब आहे. प्रशासन आणि सरकार याच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. काल परवा मी कुठेतरी वाचलं, देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी पुन्हा ऑक्टोबरची तारीख दिलेली आहे. माझं तर त्यांना आव्हान आहे की ऑक्टोबरच्या 1 नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमचा मोठा नागरी सत्कार आम्ही या संभाजीनगरात करू. जर या जलवाहिनीतून पाणी आलं तर मी स्वतः या नागरी सत्कार कार्यक्रमाचा प्रमुख बनेल आणि 1 नोव्हेंबरला जर पाणी देवेंद्रजींनी दिलं या समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून त्यांचा या संभाजीनगरात मोठा नागरी सत्कार करू. नाही दिलं तर मला असं वाटतं जे आंदोलन आता दैनिक सकाळनी पण इथं केलेलं आहे, आम्ही शिवसेनेने लबाडांना पाणी दे आंदोलन केलं आहे, अन्य काही संघटना करत असतील, मला असं वाटतं सरकार जनतेला फसवतं ही स्पष्ट होईल. नाही दिलं तर आता मुख्यमंत्र्यांचं काय करणार, आम्ही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करू शकतो, ते करू पुन्हा. हे बस सगळेच पुस्तक मला आवडतात अशातला काही भाग नाही, आणि आवडलेलेच वाचलं पाहिजे असंही काही भाग नाही. सगळ्या विचाराचे वाचन असलं पाहिजे. ठीक आहे, राऊत साहेबांचं काही जणांना आवडत नसेल पण वाचन तर केलं पाहिजे ना. नरकातला स्वर्ग, कारण सरकारच्या कृपेनं, केंद्र आणि राज्य सरकारच्या कृपेनं फक्त त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलेलं आहे. आता बघा ना, इथे मंत्र्यांच्या प्रॉपर्ट्या किती आहे. त्या धुळ्यामध्ये 1,87,00,000 रुपये पकडले. खोतकरांवर आरोप आहे. काय करतं सरकार? इथं संजय शिरसाट 67 कोटीचं हॉटेल घेतात. कुठून येणार 67 कोटी? काय करतं सरकार? आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्यात या सगळ्या ह्याच्यामध्ये नरकातला स्वर्ग याचं महत्त्व वेगळं ठरतं. मराठी माणसाने व्यवसाय करावा, लूटमार करू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं आपण पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. पालकमंत्री काही तपास अधिकारी नाही आहे, तपास अधिकारी पोलीस आहे. पोलिसांनाही माझा प्रश्न आहे, तुम्ही एक एन्काउंटर केलं, 5 आरोपी पकडलेत, पण सोनं कुठं आहे? लोक तर असं म्हणतात सोन्याच्या वाट्यातूनच अशा पद्धतीने एन्काउंटर झालं असं लोक म्हणतात. मला माहिती नाही सत्यता. मी काही पोलिसांच्या कारवाईचं विरोध करत नाही, पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. पण एवढं करून जेवढं 5-5.5 किलो जे काही सोनं आहे ते कुठं आहे हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. कसं करणार? देवेंद्र फडणवीस काय भगवान श्रीकृष्ण आहे का? गोवर्धन पर्वत इकडे हलवायचा आणि पटापटवरून पाऊस पाडायचा. मला असं खोटं बोलतात. मराठवाडा वॉटर ग्रीड 16 सप्टेंबर 2023ला घोषणा केली, अजून सर्वेक्षण सुरू नाही. पूर्ण 2 वर्ष झालं. किती खोटं बोलणार? इकडच्या गोदावरी खोऱ्याविषयी खोटं बोलणार, उजनीच्या खोऱ्याविषयी खोटं बोलणार. इतकं खोटं मुख्यमंत्री कधी महाराष्ट्रातले बोलत नव्हते, आणि ते मराठवाड्यात येऊन संतांच्या भूमीत येऊन बोलत आहेत, याचं निश्चित आश्चर्य वाटतं. 50,000 हेक्टरच्या वर शेतीमध्ये अवकाळी पावसाचं आणि अतिवृष्टीमुळं नुकसान पोहोचलेलं आहे. सरकार कुठेही दखल घ्यायला तयार नाही. हे सरकार काही सर्वसामान्याचं नाही, शेतकऱ्यांचं मुळीच नाही. म्हणून सगळ्यात आधी या सरकारने अतिवृष्टी किंवा अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला पाहिजे. 2023-2024चे अजून अतिवृष्टी किंवा अवकाळीचं नुकसान भरपाई सरकारनं दिलं नाही, फक्त आकडे लिहिलेले आहेत. किमान आता तरी सरकारने पंचनामे करावे आणि शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी द्यावं.
खर्चाला कपात करताय, पुरवणी मागण्यासाठी गरजेपुरते पैसे घेणार, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारची कामकाज सुरू आहे असं म्हटलं जातं. सरकार एकच योजनेसाठी काम करते असं दिसतं. राज्याच्या विकासासाठी सरकारला काही घेणं देणं नाही, पण एकीकडे लूटमारी सरकार करतं. सरकारकडे पैसे नाही अशातला काही भाग नाही, सरकारकडे पैसा आहे. काल परवाचं टेंडर तुम्ही बघितलं असेल, ठाणे मुंबईचं L&T कंपनी 3,000 कोटी रुपयानं लोएस्ट असताना मेगा इंजिनिअरिंग कंपनीला 3,000 कोटी अबोवचं टेंडर दिलं गेलं. सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलेलं आहे. आणि तेव्हा राज्याकडे पैसे नाही असं म्हणता येणार नाही, परंतु हे पैसे उधळपट्टीमध्ये खर्च होतात. आणि आता यांनी घोषणा केली आहे, दुसरी घोषणा असती तर आत्ता पण यांनी गुंडाळून टाकली असती, परंतु या घोषणेचं प्रेशर एवढं आहे की त्यांना पैसे द्यावे लागतात. धनंजय मुंडे विपश्यनेसाठी गेलेले आहेत. आता मनोज शांती कुठेतरी शोधायचे आहेत. त्याचा व्यक्तिगत विषय आहे धनंजय मुंडेंचा. कोणी जर एखादा आमदार म्हणा किंवा धनुभाऊ म्हणा, धनंजय मुंडे म्हणा, तर विपश्यनेला गेले तर मला असं वाटतं पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागतील अशी अपेक्षा करूया आपण. 452 लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी निघाल्या. हे पहा, सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही. सरसकट सगळ्यांना पैसे पाठवले. खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे. आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे. लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये. आता दोन्ही पवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असताना मला माहिती नाही याच्यातलं. दोन्ही पक्षातला तो अंतर्गत विषय आहे. वेगळं राहायचं, एकत्र यायचं, त्यांचे ते समर्थ आहे. आम्ही त्याच्यावर बोलण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक करण्यात आलेला आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी हे पहा, फक्त चार्ज काढलेला आहे त्यांचा वेगवेगळ्या विभागाचा. मी म्हणतो त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांच्या प्रेशरखाली त्या काळात पोलिसांनी काम केलेलं आहे. त्यांच्या प्रेशरखाली पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून फक्त चार्ज काढून चालणार नाही, तर त्यांना निलंबित केलं पाहिजे, सेवेतून घरी बसवलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांनी जे पैसे घेतले लाडकी बहिणींना ते वसूल करायला हवे ना. पण सरकारी कर्मचाऱ्याकडून ज्यांनी मंजूर केलं त्याच्याकडून. आणि ज्यांनी लाभ घेतला त्यांचं काय चूक आहे? अर्ज तर सगळी दुनियाने केलेला आहे. पण नियम कायदा पाळणं कोणाची जबाबदारी आहे? जो फॉर्म ॲक्सेप्ट करतो त्याचा आहे. अर्ज तर कोणी भरतं, त्याला काय? एक शेवटचा, सर्वाधिक कर्ज मिळवणारे हे राजकारणीच असतात असं खुद्द गुलाबराव पाटील म्हणतात. म्हणजे बँकांची कर्ज आणि ओव्हरऑल सगळ्या कर्जांबाबत वाटतं राजकारण्यांची अशा पद्धतीनं इमेज केलेली ती चुकीची आहे. उद्योगपतींनी किती बुडवलेलं जरा बघा ना, किती त्यांचं सेटरेट केलेलं बघा ना. त्यामुळं राजकारणी घेत असेल थोडं बहुत, तर मला असं वाटतं निश्चित जे कोणी डुबवत असेल त्याच्याकडून वसूल केलं पाहिजे सरकारने. आता डुबवतात कोणतं? कारखान्याचे, सोसायटीचे, दूध संघाचे. वाटतं त्याच्यावर कारवाई व्हावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.